नमस्कार. मी प्रेमनाथ माधवराव कदम, मुक्काम पोस्ट गजवडी, तालुका जिल्हा सातारा. मला भारतीय जनता पार्टीकडून भाजपा दिव्यांग विकास आघाडी याचे जिल्हा उपाध्यक्षपद आता जाहीर झालेले आहे, दिलेले आहे. पहिले माझ्याकडे सातारा तालुका अध्यक्षपद होते. माझ्या कामाचा आढावा, कामाचे योजना बघून सर्व आमच्यावरच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माझी त्या पदासाठी निवड केली. त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार आम्ही लोक काम करत असतो. मला सुद्धा त्यांचं भरपूर सहकार्य लागतं. त्यांच्या आशीर्वादाने मी काम करत असतो. तळागाळातील लोकांच्यापर्यंत काम करतो. आणि आमचे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री राजू भैया भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व शेड्यूल चाललेले असते. राजू भैयांच्या मार्गदर्शनाखाली परळी विभाग व सातारा तालुका आणि इतर तालुक्यामध्ये त्यांनी भाजपा वाढीसाठी भरपूर प्रयत्न करतायत. आणि प्रत्येक आघाड्या, युवा असो आघाडी, महिला आघाडी असो, दिव्यांग आघाडी असो, याच्यामध्ये पर्सनली लक्ष घालून राजू भैया या आघाड्यांचं व्यवस्थित काम कसं होईल याच्याकडे भरपूर लक्ष देत आहेत. आणि माझ्या या निवडीबद्दल भरपूर राजकीय लोकांनी, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी मला शुभेच्छा घरी येऊन दिल्या, कोणी फोनवर दिल्या, कोणी सोशल मीडियाद्वारे मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे प्रमुख प्रवक्ते श्री नवनाथजी बनसाहेब हे स्वतःहून माझ्या घरी माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी आले आणि त्यांनी उपाध्यक्षपद मिळाल्याबद्दल माझे अभिनंदन केले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.